नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीचं जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तुळ राशीकरता हा संपूर्ण जो महिना आहे अतिशय चांगला असणार आहे. खरं तर तुमचा चांगला कालावधी सुरुवात झालेला आहे, कारण तुमच्या भाग्यस्थानामध्ये गुरुचं भ्रमण चालू झालेलं आहे मे महिन्यापासून. अर्थात त्याचे काही चांगले परिणाम तुम्हाला मिळायला सुद्धा सुरुवात झालेली असेल. या महिन्यात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. फक्त 2-3 गोष्टी आहेत, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण या महिन्यात मंगळ जो ग्रह आहे हा केतूच्या युतीत जाणार आहे तुमच्या लाभस्थानात, आणि षष्ठ स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो वक्री होणार आहे दिनांक 17 तारखेनंतर. अर्थात याचे जे प्रभाव पडणार आहेत आणि इतरही जे ग्रह आहे त्याचे प्रभाव परिणाम तुळ राशीवर कशा प्रकारचे असतील, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, कोणते निर्णय टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होईल, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमचा अष्टमी सुद्धा आहे, तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि राशीच्या षष्ठ स्थानामध्ये शनी जो आहे तो भ्रमण करतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते दिनांक 17 तारखेला वक्री होणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि गुरुची दृष्टी तुमच्याच राशीवर असणार आहे खास करून. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला शारीरिकतेच्या संदर्भात थोडेसे लक्ष देणं गरजेचं राहील. शारीरिक त्रास, आजार असे काही पूर्वीपासून असतील तर त्या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला या महिन्यात दिसू शकतील. काळजी घ्या. अशा प्रकारची कुठलीही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की जो गुरु पंचम दृष्टीने तुमच्याच राशीला बघतोय, त्यामुळे तुमच्यातला जो कॉन्फिडन्स, जो एनर्जी आहे ती खूप चांगली दिसून येईल. आणि खरं तर तुमची जी राशी आहे ही जगाकडे पॉझिटिव्ह नजरेने बघते. अर्थात त्याचा अनुभव तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा येईल. अर्थात याच्या आधी सुद्धा आलेला असेल तर तशाच प्रकारे तुमचा जो माइंडसेट आहे, तुमची जी मनस्थिती आहे ती दिसून येईल. फक्त तुमच्या हेल्थवर, शारीरिकतेवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. राशीचा जो पंचमेश आहे शनी षष्ठात भ्रमण करतोय, वक्री झालेला आहे, होणार आहे 17 तारखेनंतर. आणि राशीचा जो अष्टमेश आहे तो अष्टम स्थानातच भ्रमण करतो आहे. आणि राशीचा जो लाभेश आहे रवी, हा भाग्यातून तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचा आर्थिक स्तर अतिशय व्यवस्थित राहील. काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या असेल त्याप्रमाणे गोष्टी होतील. मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचे जे खर्च आहेत, खास करून लॅविश लाईफस्टाईल तुमची थोडीशी जास्त असते, तर त्याच्यावरती खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष द्या. अनावश्यक अनपेक्षित खर्च या महिन्यामध्ये थोडेसे जास्त होतील तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील, कारण पंचमात राहूचं भ्रमण आणि पंचमेश वक्री होणार आहे. तर थोडंसं प्रलोभनाच्या मागे लागू नका. कुठलेही गुंतवणूक करताना खास करून शेअर मार्केटमध्ये नीट विचारपूर्वक गुंतवणूक करा, जेणेकरून त्रास होणार नाही, कारण तशाच प्रकारचं ग्रहमान हळूहळू तयार होत आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचे ग्रहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, हा शनी 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. तर खास करून घरातले ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असं काही दिसून येईल. अर्थात त्याचे फारसे दूरगामी परिणाम होणार नाहीत, पण थोडंसं काळजी घ्या, कारण तुमची जी रास आहे ही कधी कधी थोडंसं कायद्यामध्ये बोलते आणि थोडंसं टोकाचं बोलते. तर या संदर्भात थोडंसं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय आणि राशीच्या पंचमात राहू सुद्धा आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग, गैरसमजामुळे थोडंसं वातावरण तापलं जाईल, थोडेसे तेदुमय ज्याला आपण म्हणतो अशा काही गोष्टी दिसून येतील. तर तिकडे लक्ष द्या, कारण मंगळसुद्धा सप्तम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतो आहे. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे की गुरु जो आहे तो नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय. ही गोष्ट चांगली सुद्धा आहे. म्हणजे होईल काय की वादविवाद होतील, पण ते परत सुरळीत सुद्धा होते. अशीच गोष्ट साधारण ज्या गर्भवती महिला त्यांच्या संदर्भात सुद्धा राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तर दिसून येतील, परंतु त्याच्यातून तुम्ही बाहेर याल. याचा अर्थ असा नव्हे की त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास झाले तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी गोष्ट महत्त्वाची आहे की थोडंसं एफर्ट द्या. तुम्ही जे काही शिक्षण घेत असाल त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक राहा, जेणेकरून गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतील. आणि अर्थातच तुम्हाला इंटरेस्ट जो आहे तो चांगला राहील, कारण मुळातच तुमची जी रास आहे तुळरास ही बुद्धिप्रधान रास आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर ज्या व्यक्ती विवाहित आहेत
त्यांच्यासाठी खास करून मंगळ जो ग्रह आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो केतूच्या प्रभावाखाली आलेला आहे. साधारणतः या संपूर्ण महिन्यामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सरळ सरळ वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. म्हणजे गैरसमज वगैरे तसं नाही, तर वादविवाद होते आणि हे वादविवाद कदाचित टोक गाठू शकतील, की आधीपासूनच जर काही प्रॉब्लेम चाललेले असतील तर यामुळे ते टोकाचे होऊ शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र असे आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या दशम स्थानामध्ये जो रवी आहे तो 17 तारखेनंतर येणार आहे आणि दशमात असणारा जो बुध आहे 18 तारखेनंतर वक्री होणार आहे. तर कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा, तुमच्या अवध्यापेक्षा थोडे कमी अवध्याचे ज्या व्यक्ती असतील त्यांच्यापासून थोडंसं ऑफिस पॉलिटिक्ससारखे त्रास होऊ शकतील. मात्र तुम्ही तुमच्या कामाची छाप या महिन्यामध्ये निश्चित सोडा. तुमच्या वरिष्ठाकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. ही गोष्ट महत्त्वाची राहील आणि स्वतः डिसिजन घेऊन किंवा स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन किंवा पुढाकार घेऊन तुम्ही काही गोष्टी करू शकाल की त्या सकारात्मक होतील, पॉझिटिव्ह होतील. तर त्या अंगाने सांगायचं झालं तर गोष्टी तुमच्यासाठी फेवरेबलच असणार आहेत. तर या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्य हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, खास करून शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु या महिन्यामध्ये एक गोष्ट चांगली सुद्धा आहे की तुम्हाला अनपेक्षित लाभ काय मिळतील किंवा आधी काही जी कामं केलेली असतील त्यांच्या संदर्भातले जे लाभ तुम्ही विसरून गेलेला आहात ते अचानकपणे तुम्हाला मिळू शकतील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमचे जे इन लॉज आहेत किंवा सासरवाडीची ज्या मंडळी आहेत त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सदृढ होतील. यानंतर आपण ग्रहयोगाबद्दल थोडी चर्चा करू. ग्रहयोगाबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 4 तारखेला शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे. इथे थोडीशी गोष्ट महत्त्वाची आहे की या दरम्यान इझी मनीच्या मागे जाऊ नका आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भामध्ये लागणं, कापणं, खरचडणं असे सार्वजनिक दुखापतीचे प्रसंग होऊ शकतील. थोडी काळजी घ्या. 21 तारखेचा जो योग आहे मंगळ केतूचा हा सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील, कारण हा सगळ्या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात अशुभ फलदायी योग आहे. खास करून या दरम्यान आर्थिक संदर्भात काही मोठा अचानकपणे त्रास होणं, नुकसान होणं असे काही गोष्टी दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जास्तच प्रमाणात ताणले गेल्याचं जाणवेल. तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. जरी हा योग 21 तारखेला होणार असला तरी साधारण 18-19 तारखेपासून ते जवळजवळ 23-24 तारखेपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येईल. तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तर साधारण भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण थोडं या दरम्यान तयार होईल. अर्थात तुमची जी रास आहे शुक्राची रास आहे, तर या संदर्भात या गोष्टी होतच असतात. या म्हणजे आत्ता जो कालावधी सांगितला या दरम्यान थोडंसं हे जास्त प्रमाणात जाणवेल. याचप्रमाणे पैशाच्या संदर्भातले व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं आरोग्याकडे थोडं लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 31 तारखेला होणारा रवी बुधाची जी युती आहे तुमच्या दशमस्थानात, कर्मस्थानात ही अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी येतील किंवा त्या संदर्भातले काही कागदोपत्री व्यवहार होतील की जे तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठ किंवा सहकर्मींकडून तुम्हाला चांगली मदत सुद्धा लाभू शकेल. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा आहे. ती असणाऱ्या दिनांक 10 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 24 तारखेला आहे. तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेणं टाळा. कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून लांब राहा आणि विवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. एकंदरीत हा संपूर्ण महिना तसं पाहिलं तर तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. फक्त थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवनवीन संधी तुमच्यासाठी तयार होतील आणि वैवाहिक जोडीदाराबरोबर जे थोडाफार पण नातं ताणले गेलेले आहे तर थोडंसं ॲडजस्ट करा. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.